सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलाय। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। ही दगडफेक नेमकी का करण्यात आली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गांधववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माजी मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी पक्षाचे त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं 4-5 वाहनांचा ताफा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो। माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती। पण अशा वेळेला आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे। एवढंच इथंपर्यंत माहिती आहे। संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे। खात्याला संबंधित पोलीस बाकीचे पंचनामे किंवा बाकीची कारवाई वगैरे तपास करीत आहेत। त्यांच्या तपासाअंती काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।